शेतकरी मित्रांनो नमस्ते. आज दिनांक 6 जुलै रोजी आपण आंधळी या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी प्रशांत कदम यांच्या 10,000 एकर लागणीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. एकंदरीत आपल्या कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाअंतर्गत सदरची जी लागण केलेली आहे या लागणीमध्ये आज किती महिने झाले अमोल? 4.5 ते 5 महिने झाले. 4.5-5 महिने झाले. मग आज जर लागणीचा जर विचार केला तर 4.5-5 महिन्यामध्ये आपण या लागणीला 2 वेळा आपण एसके रायझर त्याबरोबर भूमी पॉवर समृद्धी हे जमिनीतून दिलेलं आहे आणि वरून ऑलराऊंडर पीएससीपी आणि नायट्रो पॉवर याच्या फवारणी घेतली. 5 फवारणी घेतली. बरं मला एक सांगा, आपण ज्यावेळेला हे जमिनीतून रायझरचा ह्याचा वापर केला आणि वरून आळवणी आणि फवारणीचा वापर झाला आपला, त्यावेळी आजपर्यंत करत असलेली शेतीने यामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? मला काय जाणवलं, मला ह्या आठवड्यात औषध मारलं, पुढच्या आठवड्यात मला ऊसाचा बदल दिसायचा. एवढी वाढ व्हायची जी एवढी, आणि जी मारणारे औषध तीच सांगतो औषध एवढा फरक कसा काय, एवढा कोणाची ऊस वाढ असल्या उन्हाळ्याच्या टेम्परेचरचा ऊस वाढत होता. आणि एकंदरीत आता एक आहे आपला, समजा आपण किती 4.5 महिने झाले ना, 4.5 समजा 5 महिने जरी झाले तर सर्वसाधारणपणे शेतकरी बांधवांना एक माहिती आहे की ऊस पिकाचं शरीरशास्त्र एक 3.5 महिन्यानंतर ऊस कांडी बांधतो. आपण ज्यावेळेला एक 3.5 महिने जर याच्यातील एक 5 महिन्यातील जर वजा केले तर सर्वसाधारण 1.5 महिना राहिला तर 1.5 महिन्यामध्ये सुद्धा जर कांडी आपण जर मोजायला लागलो तर इथं आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10वी कांडी चालू आहे आणि आत मोजलेल्या 2 कांड्या म्हणजे 12 कांडी. म्हणजे सर्वसाधारणपणे एकच मला सांगायचं आहे की हे जी कांडी दल आणि 10,000 एक व्हरायटीचे पेर लांब पडत नाही, ते लांब पण पडलेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सर्वसाधारणपणे आपल्या तंत्रज्ञानाने आपणास एक जाणवला की सर्वसाधारणपणे एक 2.5 महिन्यामध्ये ऊस मोठ्या भरणीला येतोय, बरोबर का? 10,000 एक व्हरायटी ही 2.5 महिन्यामध्येच मोठ्या भरणीला येते. एकंदरीत महिना एक 4 कांडीनं लेवल आता हे चाललेलं आहे. अशी जर लेवल चालली तर कारखान्याला जाईपर्यंत एक 30 ते 35 कांडीच्या दरम्यान ऊसाची लेवल खेळेल. एकंदरीत सरासरी जे एक 50-60 टन निघते तिथं आपण एक 70 ते 80 टनाचा टप्पा आराममध्ये पार करू. ओके, आपलं तंत्रज्ञान वापरतो त्याबद्दल धन्यवाद. आभार आहेत ना तुम्ही? आभार, एकदमच समाधान आहे मी, काही अडचण नाही. ही तंत्रज्ञान मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ह्या तंत्रज्ञानाचा सगळ्यांनी शेतकऱ्यांनी बांधवांनी उपयोग करावा. ओके, धन्यवाद.